नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत औषधी, गुणकारी, सदाहरित जांभूळ फळाविषयी, जांभूळ वृक्षाविषयी. आपल्या इथे जे आपण मियावाकी जंगल विकसित करतो आहे, तर त्यामध्ये आपण ही जांभळाची झाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रकार लावलेत आपण. एक तर गावठी जांभूळ आहे, नंतर सुगंधी जांभूळ आहे, जांभळाचं वाण आहे. त्याच्यानंतर बहाडोली म्हणून एक विकसित वाण आहे, ते आपण लावलेलं आहे. आणि थाई जांभूळ आहे. तर मी तुम्हाला आता पहिल्यांदा थाई जांभूळ दाखवतो. हे बघा, हे थाई जांभळाचं कलम आहे. हे आपण मागच्या वर्षी लावलं होतं आणि ते आता कसं फुललं आहे बघा. तुम्हाला याची फुलं दाखवतो, कारण जांभळाची फुलं तशी पटकन बघायला मिळत नाही, कारण हा सदाहरित वृक्ष खूप उंच वाढतो. त्यामुळे या थाई जांभळाच्या झाडाला ही जी जांभळाची फुलं आली आहेत, ती बघा कशी छान फुलं आली आहेत. हे बघा, आता इथे याला पुढे जाऊन जांभळं लगडतील. हे बघा कसं खालपासून वरपर्यंत अगदी या जांभळाच्या झाडाला फुलं आलेली आहेत. मुद्दामून तुम्हाला ही फुलं दाखवली. ही आता अजून एक सुगंधी जांभूळ, त्याची व्हरायटी आहे. ते साधारण 2 वर्षापूर्वी आपण झाड लावलेलं होतं. हे बघा, हे असं झाड छानपैकी वाढलेलं आहे. आता हे जे उंच वाढलेलं तुम्ही जांभळाचं झाड बघताय, ही बहाडोली जांभळाची व्हरायटी आहे. एक साधारण 6-7 वर्षापूर्वी हे झाड लावलेलं होतं. आता याला फुलं येऊन जांभळं धरायला लागतील. हे बघा हे झाड कसं दिसतंय. आता आपण या जांभळाच्या उपयुक्ततेविषयी जाणून घेऊया. या जांभळाला लॅटिनमध्ये सिझिजियम क्युमिनी असं नाव आहे. याची इंग्रजी नावं आहेत जावा प्लम, ब्लॅक प्लम, मलबार प्लम, जांबोलन, इंडियन ब्लॅकबेरी. हिंदीमध्ये याला जामून, जामन किंवा राजजामून असं संबोधतात. संस्कृतमध्ये जर बघाल तर याला जंबूफलम, महाफला किंवा जंबूलहा अशी विविध नावे आहेत. तर हे उन्हाळ्यामधील एक उत्तम हंगामी फळ आहे. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. मधुमेह नियंत्रणात ठेवणं, रक्तातील साखरेची पातळी कमी करणं, पचन सुधारणं, वजन कमी करणं, त्वचा हायड्रेट ठेवणं हे जांभळाचे मुख्य फायदे असतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आणि हे जे आहे हे अशक्तपणा म्हणजे ॲनिमिया दूर करण्यास मदत करतं. आता जांभळाचं झाड जे असतं
हे साधारण 15 ते 30 मीटर म्हणजे 50-55 ते 100 फूट उंच वाढतात आणि हा सदाहरित वृक्ष आहे आणि यांचं आयुष्यमान पण खूप दीर्घ असतं. अगदी 100 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त ही झाडं जगू शकतात. कटिबंधीय झाड आहे आणि अगदी दाट पानांसाठी ही झाडं ओळखली जातात. जर तुम्ही अगदी लहान लागवड केलेली असेल तर त्या ठिकाणी 30-40 फुटापर्यंत सहज हे झाड उंच वाढू शकतं. आता याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तर त्याचे मुख्य फायदे आपण आता जाणून घेऊयात. आता हे मधुमेह नियंत्रण म्हणजे डायबेटीस कंट्रोलसाठी खूप उपयुक्त आहे. या जांभळांच्या बियांमध्ये अल्कलॉईड असतं. हे अल्कलॉईड जे असतं ते रक्तातील साखरेची पातळी म्हणजे ब्लड शुगर लेव्हल 30% कमी करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे रामबाण उपाय मानले जाते. नंतर दुसरा फायदा असा आहे रक्तशुद्धीकरण आणि हिमोग्लोबिन म्हणजे ब्लड प्युरिफिकेशन याच्यासाठी. याचं कारण म्हणजे जांभळामध्ये आयर्न म्हणजे लोह भरपूर प्रमाणात असल्याने हे उत्तम प्रकारे हिमोग्लोबिन वाढवतं आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. त्यामुळे ॲनिमिक कंडिशनमध्ये खूप चांगला फायदा होतो याचा. यामध्ये हे अशक्तपणा दूर करतं. अजून एक फायदा म्हणजे डायजेशन सिस्टीमवर परिणामकारक आहे. हे आपली पचनशक्ती चांगल्यापैकी सुधरवतं. हे जे जांभूळ असतं ते पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता आणि अपचन दूर करण्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. नंतर अजून एक फायदा म्हणजे वेट लॉस वजन कमी करण्यास मदत करतं. यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जांभूळ खाणे हे अगदी उत्तम मानलं जातं. नंतर त्वचा आणि केस म्हणजे स्किन आणि हेअरसाठी हे उपयुक्त आहे. जांभळातील जे अँटीऑक्सिडंट असतात ते त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि चेहऱ्यावर चमक आणतात. हे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करतं. आणि नंतरचा फायदा आहे हार्ट आणि गम हेल्थ म्हणजे हृदय आणि हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्यामधील पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो आणि जांभळाच्या पानांमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असल्याने हिरड्यांमधील रक्तस्राव वगैरे जो असतो तो थांबवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आता हे बहुगुणी असं झाड आहे. याच्या पानांचा, फुलांचा, खोडाचा, फळांचा, बियांचा या सगळ्या घटकांचा औषध म्हणून उपयोग करता येतो. आता जांभळाच्या फुलांविषयी जर बघाल तर ही फुले पारंपरिकपणे पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी वापरली जातात आणि ह्याचा अर्क म्हणून जर आपण पोटात घेतला तर एकूणच आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. ही जी फुलं असतात ती पोषक तत्वांनी समृद्ध असल्याकारणाने रोगप्रतिकारक शक्तीला आधार देणारे आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट संरक्षण प्रदान करणारे संयुगे असल्याकारणाने त्यांनी ती समृद्ध असतात. आता तोंड वगैरे जे येतं त्याच्यात पाने आणि फुले त्यांच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि तुरट गुणधर्मामुळे हिरड्या मजबूत करण्यासाठी आणि घशाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पण वापरली जाऊ शकतात. नंतर या जांभळाचा जो अर्क असतो
तो सामान्य सर्दी आणि श्वसनाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी दाहक विरोधी म्हणून काम करतो. आता ह्या जांभळाच्या विषयी चरक संहितामध्ये संस्कृत श्लोक आहे. तो असा आहे, कश्या मधुरप्रायम गुरु विष्टंभी शीतलम जांभवम कफपित्तघ्नम ग्राही वातकरम परम. याचा अर्थ असा आहे, जांभव म्हणजे जांभूळ हे तुरट आणि गोड चवीमध्ये असतं. ते पचायला जड असतं. यामुळे पोटामध्ये वात निर्माण करणारे असे आहे ते, आणि शरीराला शीतल आहे. हे कफ आणि पित्तदोष शरीरामधला कमी करतं. त्याच्यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये म्हणजे हे बद्धकोष्ठता आणणारे, मल बांधून ठेवणारे आहे आणि शरीरातला वात वाढवणारे आहे. अजून एक संस्कृत श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तो संस्कृत श्लोक असा आहे, अज्ञानाज्ञानतो वापी जंबुरियेन प्ररोपिता गृहे पीस वसन नित्यम यती धर्मेण युज्यते. याचा अर्थ असा आहे, द वन हू हॅज अटेंड नॉलेज वेदर थ्रू इग्नोरन्स और इन्साइट इज लाइक अ जांबू ट्री and even while living in a household remains engaged in righteousness. आता याच्यामध्ये प्रादेशिक वाण भरपूर असे आहेत, तर त्याचा आपण पटकन आढावा घेऊया. याच्यामध्ये एक बदामा नावाची एक वाण असतं. त्याच्यात लहान बिया असतात आणि जांभूळ मात्र मोठे असते, रसाळ असते, जांभळ्या रंगाची फळं देतं. दुसरा एक प्रकार आहे काठा म्हणून, जो लहान आणि अत्यंत आम्लयुक्त फळं देतो. नंतर राम जामुन, ही मोठी असतात, आयताकृती गडद जांभळी फळे आणि गोड जांभळा गुलाबी रंग असतो आणि गर पण जाड असतो. नंतर मे जूनमध्ये तयार होणारी जठी नावाचं एक वाण आहे. नंतर जून जुलै नंतर जे पिकतं किंवा जून जुलैमध्ये, त्याला एक आषाढ नावाचं एक वाण आहे. त्याच्यानंतर एक ऑगस्टमध्ये पिकणार आहे, त्याचं नाव आहे भादो. त्याच्यानंतर एक पांढऱ्या जांभळाची व्हरायटी येते. कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी ओळखली जाणारी ही व्हरायटी आहे, हा प्रकार आहे. हा मेनली मधुमेह व्यवस्थापनासाठी वापरला जातो. आता याच्यामध्ये अनेक सुधारित जाती विविध कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या आहेत. यामध्ये आता संशोधन केंद्र जी आहेत त्यांनी विकसित केलेल्या जाती कोणत्या आहेत, तर एक गोमा प्रियांका नावाची जांभळाची जात आहे, वाण आहे. ते गुजरातमध्ये विकसित केलेलं, याचं उच्च उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचं जे गर असतो तोही उच्च दर्जाचा असतो आणि अर्धवटू पसरणाऱ्या वाढीच्या सवयीमुळे ही व्हरायटी जी आहे ही खूप लोकप्रिय आहे. नंतर मगाशी आपण उल्लेख केला ते कोकण बहाडोली, याची फळं मोठी असतात आणि जास्त गर असलेलं हे महाराष्ट्रामधलं वाण आहे. नंतर CISH लखनौनी एक विकसित केलेलं वाण आहे, CISH J42 म्हणून. हे जे वाण आहे हे बी रहित असलेली एक विशेष जात आहे. त्याच्यानंतर नरेंद्रदेव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उत्तर प्रदेश यांनी पण विकसित केलेली एक जात आहे, वाण आहे, ते नरेंद्र जामुन 6 म्हणून. तर अशा
विविध प्रादेशिक आणि संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या या जांभळाच्या वेगवेगळ्या प्रकारची वाण किंवा जाती आहेत. नंतर अजून एक राजेंद्र जामुन एक म्हणून बिहार कृषी महाविद्यालयाने जे भागलपूरला आहे त्यांनी विकसित केलेलं एक वाण आहे. आता जी आपली 27 नक्षत्र प्रचलित आहेत त्यामधलं या जांभूळ वृक्षाशी निगडीत आपलं रोहिणी नक्षत्र आहे. म्हणजेच काय, रोहिणी नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्तींसाठी हे जांभळाचं जे झाड आहे ते पवित्र मानलं जातं. या जांभळाच्या झाडाची पूजा करणं, त्याला पाणी घालणं किंवा त्याचं वृक्षारोपण करणं हे जर रोहिणी नक्षत्र असलेल्यांनी केलं तर समृद्धी, कल्याण आणि सकारात्मक ऊर्जा त्यांना मिळते असं मानलं जातं. त्याच्यानंतर ज्या आपल्या 12 राशी आहेत त्यामधल्या वृषभ राशीशी हे जांभळाचं झाड निगडित आहे. वृषभ राशीसाठी हा वृक्ष स्वामी म्हणून या जांभूळ वृक्षाशी जे वृषभ राशीवाले जे असतात त्यांना या वृक्षाची लागवड करण्याची शिफारस केली जाते. तर अतिशय उपयुक्त आणि आरोग्यदायी असं हे जांभळाचं झाड आणि त्याच्याविषयी माहिती आपण आत्ता घेतली. तर अशी ही आरोग्यदायी वृक्षसंपदा आपण सर्वांनी थोडे तरी कष्ट घेऊन जपायला पाहिजे. तर मी तुम्हाला अगदी कळकळीचं आवाहन करीन की तुम्हीसुद्धा आपल्या परसबागेत, आपल्या सोसायटीमध्ये किंवा जिथे कुठे तुम्हाला वृक्षारोपणाची संधी मिळेल तिकडे ही अत्यंतिक महत्त्वाची आणि मानवजातीलाच नव्हे तर पशुपक्ष्यांसाठी सुद्धा आवश्यक असलेली ही जांभळाची झाडं आपण अगदी जरूर लावा. धन्यवाद.